या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा। धुळे येथील पंचमुखी हनुमान मंदिरातील चोरीचा गुन्हा 72 तासात स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी केला उघड। धुळे शहरातील शिवाजी रोडवरील पांजरा नदी किनाऱ्यावरील श्री पंचमुखी हनुमान मंदिराचे कुलूप तोडत मंदिरात प्रवेश करून चांदीचे छत्र, सोन्याच्या टिळा व दानपेटी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली। अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू असताना पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा धुळे यांना सदर गुन्हा वरखेडी रोडवरील सनी रमेश चव्हाण यांनी केल्याची माहिती मिळाली। वरखेडी रोडवरील डम्पिंग ग्राउंड येथून सनी चव्हाण यास ताब्यात घेत विचारपूस केली असता गुन्ह्याची कबुली देत सुनील गायकवाड, सलमान पठाण व जाकीर शेख यांच्यामध्ये मंदिरात चोरी करून मिळालेला मुद्देमाल सर्वांमध्ये वाटून घेण्याचे ठरले होते। दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी रात्रीच्या सुमारास झालेल्या मंदिर चोरीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये येऊ नये म्हणून चेहरा साडीने झाकला होता। त्या अनुषंगाने अज्ञात चोरट्याविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 331(4), 305 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अशा संवेदनशील मंदिर चोरीच्या गुन्ह्यात एकूण 5 आरोपी निष्पन्न करून 39,160 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सदरची कारवाई माननीय श्री श्रीकांत डिवरे, पोलीस अधीक्षक धुळे, श्री अजय देवरे, अपर पोलीस अधीक्षक धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांच्या पथकाने केली। धुळ्यामध्ये पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये दिनांक 17 नोव्हेंबर रोजी एक मोठी चोरी झाली होती। त्या अनुषंगाने PI LCB त्यांचे सर्व अधिकारी आणि स्टाफ यांनी अतिशय चांगली मेहनत घेऊन आज 5 आरोपी अटक केलेले आहेत। त्यांची नावं आहेत सनी रमेश चव्हाण, हा वरखेडी रोड धुळे येथील राहणार आहे। सुनील गायकवाड हा देखील धुळ्याचा राहणार आहे। सलमान युसुफ पठाण हा साखरी रोड येथे राहणार आहे। जाकीर हमीद शेख हा पण देखील साखरी रोड येथे राहणार आहे। आणि नंदुरबार येथे गजानन अशोक सराफ हा सराफ याचं दुकान आहे। या 5 लोकांना आपण अटक केलेली आहे। या चोरीमध्ये जेवढा मुद्देमाल चोरी गेलेला होता म्हणजे सोन्याचा टिळा होता, 1.5 किलो चांदी होती, दानपेटीमधील रक्कम होती, टॉमी जेवढे मोबाईल्स होते हे सगळे आम्ही रिकव्हर केलेले आहेत। या आरोपींवर पुढचे मागे देखील 6 गुन्हे दाखल आहेत आणि या अनुषंगाने आपली चांगली कामगिरी करण्यात आली।